सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरातील सेंट्रल कापड कारखान्याला लागलेल्या आगीत मृत्यूचा आकडा वाढला आहे। सकाळी 3 मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर 5 जण आतमध्ये अडकल्याची माहिती होती। 5ही जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे। या संदर्भात अधिक माहिती माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दिली आहे। अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे। या ठिकाणी मंसुरी फॅमिली म्हणून आहे, उस्मान मंसुरी, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये सगळे जाऊन झोपले होते, पण हिरपळून अजून तो गुरमळून ते 5 लोकांचा मृत्यू झालेला। आता 5 बॉडी आम्ही एका ठिकाणीच काढलेल्या आहेत। अतिशय मी सकाळपासून प्रयत्न करत होतो ते त्यांना वाचवायचं, पण कुठलाही प्रसंग आम्हाला मिळाला नाही वाचवायसाठी। अनेक प्रयत्न केले, महानगरपालिकेचे लोक जरा निष्काळजीपणा केले, लवकर आले नाही, हे सुद्धा आम्हाला ते खेद आहे। जर ते लवकर आले असेल तर ह्याचा जीव वाचला असता आम्हाला वाटतं आहे। पोलीस खात्याने भरपूर मदत केलेली आहे, नागरिकसुद्धा मदत केलेली आहे, परंतु अतिशय वाईट आहे की त्यांना चौकडं धूर असताना त्यांना बाहेर येत नव्हता। यासाठी त्यांनी आपल्या बेडरूमच्या बाथरूममध्ये जाऊन सगळे लपले होते, पण तिथंसुद्धा हिरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे। 5 लोकांची डेड बॉडी आता काढलेली आहे। मी सकाळी 5 वाजता 3 बॉड्या काढल्या होते, आता 5 बॉड्या काढल्या। टोटल 8 बॉड्या या ठिकाणी इंज्युअर झाल्यात, हे मयत झाल्यात। आता समोर हे 5 लोक जे होते, उस्मान मंसुरी यांनी आपल्या लहान बाळाला घेऊन सुद्धा बसले होते त्या ठिकाणी, तो बाळसुद्धा त्यामध्ये मयत झालेला आहे। यासाठी दुःख फार मोठ्या प्रमाणे घडलेलं आहे। तो व्यक्ती एवढा चांगला होता, सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती होता, त्यांच्या पूर्ण फॅमिलीवर डोंगर कोसळला। आता अतिशय वाईट आहे। सरकारला विनंती करतो की हे जे आग लागली, कशाला लागली, कसं लागली, ह्याची चौकशी करून योग्य ते कारवाई व्हावा, माझी अशी विनंती आहे।